नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आहोत मजेत असेल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉग मध्ये. आपली मीराताई. घ्या थंडीची मजा घ्या, आनंद व्यक्त करा आणि आनंद असाच वाटत चला इतरांनाही. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. अजून थंडी आहे मित्रांनो, आमच्याकडे तर 8 वाजायला लागले. किती वाजले नानी? 8 वाजले. थंडी वाजते का? मी तर इथं बसले बघा. चंपी आणि टायगर त्यांच्या मागे मागे, ते जेव्हा दुधाला येतात ना, दोघंही त्यांच्या मागे मागे घरापर्यंत जातात. काल त्या दिवसभर रानात स्वेटर होतं मित्रांनो. असा गळा दुखतोय ना इथे, एकदम खवखवतोय, असा खोकला येऊन येऊन. बाहेर बिसलेलीचं पाणी प्यायचं आणि घरी आले का असं पाणी साधं पाणी, ते मला हे झालं. घरामध्ये पण आहे बिसलेरी, पण मी घेतलंच नाही बिसलेली. आपल्या घाई गडबडीमध्ये जे दिसल समोर ते प्याले. मला असं सर्दी झाली. ए टायगर, तिकडे एवढे कुत्रे ओरडतात ना मोठ्या मोठ्याने. आता ते दूध घालायला गेलेत. ब्रुनो त्यांच्या पाठी गेलाय, तर मला टेन्शन येतंय. काय झालंय काय नाही. ब्रुनो येईपर्यंत नुसतं मला टेन्शन आहे. माझ्या काळजाचं पाणी पाणीच होतो असा आवाज आला की. हे खरं ना, हे दोघं एका आईचे आहेत बरं का, बहीण भावंड आहेत. बघा मित्रांनो, सकाळ सकाळी कामं करायची. आतल्यात सगळं काम केलं. बाहेरच नाही आले, आता बाहेर आले. आता मला हे झाडून काढायचंय बाहेरचं. म्हटलं जरा उशिराच जावा बाहेर, काहीच करायचं नाही बाहेर येऊन. आता बाहेरचं अंगण झाडायचं, फक्त एवढं झाडायचं राहिले असं. बाकी तिकडचं झाडायचं झालेलं आहे. बापरे बापरे. एवढी थंडी. माझ्यापेक्षा ना आमच्या बहिणीच्या गावाला तर जास्त थंडी. ती सांगत होती, मला म्हणाली अरे त्यांच्याकडे तळ आहे ना, ते त्यांच्या गावी गेले. पण थंडीची पण मजा आहे. प्रत्येक असं ऋतूमधून आपण त्याचा आनंद घ्यायचा. थोडासा जरी असेल ना काही, तरी तो आनंद वाया जाऊ द्यायचा नाही. छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घ्यायचा. बघा, आपल्याला थंडी दिसते का? कधी आपल्याला थंडी दिसत नाहीये, पण जाणवते मात्र नक्की. असं आपण बहिणीच्या गावाला उभं राहिलं असं गेलं ना, किती पण तुम्ही तोंड बांधा, सगळं बांधा, हे तर एवढं उघडं राहतंय की नाही. शॉक्स घाला, काही करा, असं वाऱ्याची झुळूक अशी इथं असं वारं एकदम झोमतो, असं नाकाला जमतो, असं डोळ्याच्या पापण्यांना जाणवतं की हा असं वारं लागतंय असं म्हणून. एवढी मजा येते थंडीमध्ये. पण कसं आहे ना, थंडीमध्ये कोणीतरी पाहिजे घरामध्ये. सदस्य 4-5 जण असेल ना, तर म्हणजे कसं कामं वाटून घेतात ना. असं कोणी काय करतं, कोणी काय करतं. तर स्पेशल एक जण घरात जर असेल तर लगेच पटकन चहा ठेवतं बाहेर. अरे रे, आता माझे हात काकडले, आता मग चल घे पटापट थोडंसं चहा घे असं म्हणत ते चहा घ्यायचा. अशी मजा, असा आनंद व्यक्त करायचा. आयुष्याचा असा आनंद व्यक्त करत करत आपलं आयुष्य असं जगायचं. असं माझं म्हणणं आहे. हिवाळा असो पावसाळा असो, त्यातनं असा आनंद वाया जाऊच द्यायचा नाही कुठल्याही गोष्टीचा. कुठलीही गोष्ट असे नका, छान जगायचं. अगदी हे ऋतू येणार जाणार आहेत, त्यांचं ते चालूच आहे चक्र. आणि उगच काहीतरी शिव्या घालायच्या उठले की अरे त्या थंडीला अमकं झालं तमकं झालं, याव झालं त्याव झालं. पाऊस आला तरी प्रॉब्लेम, नाही आला तरी प्रॉब्लेम. आता ऊन आलं तरी प्रॉब्लेम, थंडी आली तरी प्रॉब्लेम. मला काही प्रॉब्लेम नाही. हे निसर्गात तुझ्याप्रमाणे चाल. मी तुझ्याशी सहमत आहे आणि मी ह्याच्यामध्ये आनंद शोधते आणि व्यक्त करते. अजून ब्रुनोचा आला नाहीये, कधी येतोय काय माहिती. ब्रुनो येईपर्यंत मला हे वाटतं. बघा मी कशावर उभा आहे, दगडावर उभा आहे, चिंचेच्या झाडाखाली उभा आहे. चला आता आपण पदर खोचूया आणि आधी ओटा धुवून घेते. हा रांगोळी घालते, इकडे मग पाणी मारते. सडा मारत नाहीये. हे जे ना मित्रांनो, मलाच काय याचं काय लॉजिक कळत नाही. पोपडे येतात असं. एक दिवशी शेणाचं पाणी मारायचं, दुसऱ्या दिवशी फक्त पाणी मारायचं, असं मला वाटतं. असंच करावं मग हे होईल. कारण का इकडे ना हे पोपडे सगळीकडे येतात. हा, असं नाही की मी शेणाने पाणी मारते म्हणून इकडे येतात. इकडे पण येतात. कारण का हे ना, जेवढा पाऊस होतो ना, असं रसगुल्ला कसा असतो रसरशीत, तशी ही जमीन होती आपली रसरशीत. असं होतं हे. चलो हरकत नाहीये, पण आता होतंय सगळं ओके. आणि आता मी इथे ना काहीच करणार नाहीये.
एक दिवशी शेणाचं पाणी मारेन, एक दिवशी हाताने पाणी मारेन. वर्ष होऊन गेले कम्प्लीट. दिवाळीच्या आधी दसऱ्या किंवा गणपतीपासून गेल्या वर्षी तेव्हापासून माझा कम्प्लीट सडा आहे तिथपर्यंत रस्त्यावर आणि इथे. पोपडे नाही आले कधी, कारण का मी एक बादली पाण्यामध्ये एवढं एवढं शेण टाकते. तसंच आता पण करते तरी पोपडे येतात. असो, काय हरकत नाहीये. कुठे आपली मेहनत वाया जाणार आहे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.